आहे की नाही माऊस? सगळ्या जणी घेणार आहेत भाग. धाकटी आई तू पण घे. मी नाही घेणार हो भाग. कोणासाठी करायचे हौसेने सारे? माझ्यासाठी. आपल्या मुलांसाठी. आपल्या? हो. इतके दिवस मी माझी मुले म्हणत होतो, पण ती आपली मुले आहेत. कारण तुम्हीही माझ्याच आहात. जरा याल का? मला बोलायचंय तुमच्याशी. या. आजी, आज नाना पहिल्यांदाच धाकटी आईशी छान बोलले. मला खूप बरे वाटले. नाना माझ्या आईशी कधीच मायेने वागले नाही, पण निदान धाकटी आईशी तरी त्यांनी मायेने वागावे, ती आनंदात राहावी असे मला मनापासून वाटते. माझे नाना हे प्रेमळ आहेत, पण बापूंचे ऐकून ते आईशी जसे कठोर वागले तसे धाकट्या आईशी वागू नये. कारण धाकट्या आईला दिलेला आनंद आभाळात माझ्या आईपर्यंत पोहोचेल. लहान वयातच किती समजूत आणि शहाणपण आहे माझ्या या मुलीला. पण आपण मात्र फक्त वयानेच वाढलो. सुमन, राधाच्या जाण्याला मीच कारणीभूत आहे. माझ्या लेकरांना मीच अनाथ केले. त्याचे फार मोठे ओझे होते माझ्या मनावर. पण पाहिलेस, वयोने मला क्षमा केली. नव्हे, माझ्या डोळ्यात अंजन घातले. राधाच्या बाबतीत जी चूक केली तीच तुझ्या बाबतीत करणार होतो, करतच होतो. तुला दूर ठेवत होतो, मुद्दाम नाही, नकळत. पण मला जे कळले नाही ते तिला दिसत होते, समजत होते. आणि मला वाटले होते बयो माझा दुस्वास करते.
मी लग्न झाल्यापासून पाहत होते, ती माझ्याशी बोलत नाहीये नीट. नाही, तिचा माझ्यावर राग आहे. तिच्या आईशी नाही नीट वागलो मी. त्यावेळी ती मला माझ्या चुका दाखवत होती. मी ओरडत होतो, छिडकारत होतो, पण ती चिकाटीने मला समजवत होती, अगदी शेवटपर्यंत. पण मी मात्र नाही ऐकले आणि राधाला कमावले. आता माझ्या बहिणी सांगितलेले मी ऐकणार. सुमन, राधाच्या बाबतीत मी जी चूक केली ती मी तुझ्या बाबतीत करणार नाही. बयो, 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 तू माझी माझे चुकले ग. मी तुझ्याबद्दल उगीचच गैरसमज केला. तुला आईची माया देऊ शकली नाही बयो. काय गंमत आहे का रे? माझे हे दोन पुतणे आपापल्या बायकांची बाजू घेऊन एकमेकाशी भांडले, त्यामुळे सगळ्या गावात चैतन्य आलं. बायका झडझडून कामाला लागल्यात. त्यातून तुम्ही जी अट ठेवली ती तर अगदी अभूतपूर्वच आहे. बरोबर आहे. स्पर्धा आहे नाही, मग त्यासाठी पदार्थही हवा तो न ऐकलेला, नवीन, आंबट, गोड, तिखट, तुरट, कडू कसाही चालेल, पण चविष्ट. एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा. आणि असा पदार्थ जी करेल तिला सोन्याचे जरी काम केलेले लुगडे आणि हिऱ्याची कर्णफुले. हे पारितोषिक म्हणजे जरा अचरटपणाच वाटतो मला. अहो, चोरीला गेलेले दागिने परत मिळाले तरी अजून पोटातली धास्ती गेली नाही. त्या निमित्ताने गावात जरा आनंद होईल. बायका पदर खोचून अजून जोमाने कामाला लागतील. नाही नाही, पण या स्पर्धेचे परीक्षक कोण? तेही मी ठरवले आहे. त्र्यंबक अनुभवी वयस्कर म्हणून, मी स्वतः पाळण्यातला म्हणून, सदाशिव तरुण पिढी म्हणून, आणि शंकर परचुरे सगळ्याला नाव ठेवणारा पण खादाड म्हणून. सगळं ठीक आहे, पण शंकर बापू नको तर परीक्षक म्हणून. का का? अहो, सगळ्यात मिठाचा खडा घालणार आहेत ते, सगळ्यांना नावं ठेवतील. अहो, त्यामुळे अजून मजा येईल. बायकांना अजून कठीण जाईल ना परीक्षा. पण किती कठीण झाली परीक्षा ना तरी जिंकणार माझी सुलोचनाच. माझी गोदाच. सुलोचना, गोदावरे, सुलोचना. ऐका ऐका, ते पुढच्या शुक्रवारी होणाऱ्या स्पर्धेच्या दिवशीच कळेल. ठीक आहे. बयो, मी तुला त्रास दिला ना, चुकलेच माझे. मी आजवर जे काही वागले ना तुझ्यासोबत, त्यासाठी तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे ग मी. तू माझ्या बयोताईच्या गालाला चिमटा काढलास ना, आता मी पण तुझ्या गालाला चिमटा काढणार. असं नाही बोलायचे. हो,
बरोबर आहे तिचे. राहू दे, मी वागलेच आहे तशी. सखू, तू काढ मला चिमटा. आता तुला आणखीन एक शिक्षा. कोणती बरं? मला पदार्थ शिकवायचा. मी सुद्धा भाग घेणार आहे स्पर्धेत. हो, शिकवेन की, त्यात काय. तसा मला एक पदार्थ येतो. कोणता? दगड-धोंड्याची भजी. दगड-धोंड्याची भजी. हे हा कुठचा पदार्थ आहे? काहीतरीच काय, असा पदार्थ आम्ही कधीच ऐकला नाही. नाहीतर काय. खुसूर करू नका. अरे नाही का, बापू नेहमी म्हणतात मस्ती केली तर दगड धोंडे खायला घालेल. पण आता दगड चवीला छान कसे लागणार, म्हणून मी त्याची भजी करणार. मग आजपासून तुझं नाव भजी आणि तू वडा. आणि तू दुधीचा भोपळा. आणि तू चकली. गोदे, गोदे, सगळा गोंधळ केला तुम्ही. अरे मी काय केलं? काय केलं म्हणजे? भारी उत्साह आला होता, माझ्या नावाने भांडत बसलात ते. आता ती सुगरणीची स्पर्धा होणार, मी त्यात जिंकेन असं वाटतं का तुम्हाला? माझा स्वयंपाक नेहमी बिघडतो, म्हणजे सुलोचना नाही तर दामले काकूच जिंकणार. म्हणजे ते सोन्याचे लुगडे आणि कर्णफुले त्यांना मिळणार. छे छे, असं काही नाही. हे बघ, तू असं कर, स्पर्धेला अजून अवकाश आहे ना, तर तू एक पदार्थ निवडून रोज रोज करून त्यात पारंगत, म्हणजे कसे तू जिंकशील ना. आणि नाही जिंकलीस तर निदान बरे जेवण तरी करशील. काय म्हणालात? परत बोला. नाही नाही, उत्तम उत्तम स्वयंपाक करतेस तू गोदे. माझं की नाही अगदी मनच भरून जातं पोटासोबत. लुगडे धुवून झाले असेल तर निघूया, काम आहे. नमस्कार वहिनी, मला बोलावणं पाठवलं? हो, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. नाही नाही नाही, बसून बोला, बसून बोला. 2-3 गोष्टींबाबत बोलायचं होतं. बोला. आधी उमेच्या बाबतीत तुम्ही जे केलेत त्याबद्दल तुमचे आभार. उशिरा का होईना पण शहाणपण आलं तुम्हाला. पण अनेक वेळा आलेलं शहाणपण कृतीत उतरवण्यासाठी धाडस लागतं, ते दाखवलं तुम्ही. त्याबद्दल ऋणी आहे मी तुमची. अहो अहो, काय बोलताय बहिणी, मला लाजवू नका तुम्ही. अद्याप उमेचे आयुष्य मार्गी लागायचे. पण आता तुमचा भक्कम आधार आहे.
पण खरं बोलायचं तर बापूंपेक्षा तुम्ही तिची जबाबदारी चांगल्या तऱ्हेनं निभावून द्या. असो, दुसरा मुद्दा तुमच्या या नवीन उपक्रमाचा, सुगरण स्पर्धा. अहो, ती रघुनाथाच्या डोक्यातून आलेली कल्पना आहे. आम्ही सगळे मिळून त्या उपक्रमाला आकार देतोय. आणि मला पण त्यात हातभार लावायचा आहे. बोला ना वहिनी. चांगला उपक्रम आहे हा. स्वयंपाक हा खायचा असला तरी ही खायची गोष्ट नव्हे. अगदी खरे. फार कौशल्य लागते चांगली गृहिणी आणि सुगरण होण्यासाठी. या उपक्रमामुळे बायकांचा आत्मविश्वास आणि मान वाढेल. हो हो हो, खरे आहे, खरे आहे. आता माझी एक विनंती आहे की या उपक्रमात आणि बक्षिसात आणखी एका गोष्टीची भर घाला. अहो, बोला ना. ही स्पर्धा शुक्रवारी आहे, बरोबर? हो. तर जी बाई ही स्पर्धा जिंकेल तिने तिच्या पदार्थाचे नाव स्वतः पाटीवर लिहून दाखवायचे. अगदी घाई नाही, काही दिवसांनी दिले तरी चालेल. असे समजा दसऱ्यापर्यंत. म्हणजे समजा एखाद्या बाईचा पदार्थ उत्तम झाला, सुलोचना, पण त्या पदार्थाचे नाव सुभद्राने लिहिले तर बक्षीस मात्र सुभद्रेला. हे असे उदाहरण आले लक्षात? उत्तम आहे, उत्तम आहे. यात बक्षीस म्हणून माझ्या सोन्याच्या पाटल्या आणि मोत्यांचे तोडे ठेवा. एवढे मोठे बक्षीस? हो. त्याशिवाय बायका शिक्षणाकडे ओढल्या जाणार नाहीत. शिक्षणाचं महत्व सांगायला गेलो तर कोणीही ऐकून घेणार नाही. लहान मुलाला खाऊची लालूच दाखवून आपण शिस्त लावतो ना कधी कधी, तसेच आहे हे. बरोबर आहे. बायकांना आकर्षित करण्यासाठी आणि पुरुषांचा विरोध कमी करण्यासाठी हे बक्षीस. वा वा, छान छान. हा शिक्षणाचा मार्ग धरल्यापासून नर्मदेचे आयुष्यच बदलले. हो, खरे. ज्ञानाचा प्रकाश आयुष्यात आला की जग वेगळेच दिसू लागते. बंद अंधाऱ्या खोलीतून मोकळ्या जगात आल्यासारखे वाटते. नर्मदा आज आत्मविश्वासानं जगते ते फक्त शिक्षणामुळे. गावात विरोध होणं अटळ आहे, पण बक्षिसाच्या आशेने बायकांनी पुढाकार घेतला तर ते हवंच आहे. हो, ही कल्पना अतिशय उत्तम आहे, पण अंमलात आणणे कठीण. पहिला विरोध बापूंचा असेल तेव्हा आधी आयोजकांच्या गळी उतरवावे लागेल. हो हो, अवघड आहे, परंतु तुम्हाला जमेल. वादविवादाला बगल देऊन गमती गमतीत बांधाल तुम्ही ही घंटा मांजराच्या गळ्यात. हो, टिंग 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 टिंग. आज मी खूप आनंदात आहे, खूप आनंद झालाय मला. मला पण दागिन्यांचे सारे सुरळीत झाल्यामुळे मोठेच समाधान वाटते आहे. आणि उमा ही या साऱ्यातून सुटली. आपण सारे आईला सांगितले, हे बरेच केले. आईंनी आणि आप्पांनी मिळून सोडवले हे सारे कोडे. हो, आणि बाळकृष्ण दादाशी भेट झाली हे सुद्धा चांगलेच झाले. आपल्याला त्याचा खरा हेतू समजला, नाहीतर आपणही त्याच समजुतीत राहिलो असतो की तोच चोर आहे म्हणून. तुम्हाला सांगू, मला सगळ्यात जास्त आनंद कसला झालाय? हो, धाकट्या आईला न्याय मिळाला. ती आमच्याशी मायेने वागू लागली. मला खूप बरे वाटले. पायात रुतलेला काटा निघाल्यावर जसे वाटते ना, अगदी तसे वाटते मला. त्यात ही स्पर्धा, सगळ्या बायका अगदी उत्साही येतो या स्पर्धेत भाग घ्यायला. धाकटी आई घेणारच आहे, पण मीही घेणार आहे ह्या स्पर्धेत भाग. आई असती तर तीच जिंकली असती, पण मी ना तिने शिकवलेलाच एक पदार्थ करणार आहे. हो, बरे. तुम्हाला सांगू, आता धाकटी आई ना बदलली आहे.
मला माझ्या राधाईची आठवण आली की पूर्वीसारखा त्रास होत नाही, उलट बरे वाटते. कळतेय ना मला काय म्हणायचंय ते? तुम्ही किती अवघड बोललात तरी सारे समजते मला. तुम्ही बोललेले आणि न बोललेले सुद्धा